श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19 याबद्दल जाणून घेणार आहोत. ग्रंथकार म्हणतात, आपण जर हा अध्याय एकाग्र चित्ताने श्रवण केल्यास आपल्याला दिव्य ज्ञानाची प्राप्ती होईल. परिणामी चित्तास परमानंद प्राप्त होऊन आपल्याला या भवसागरातून तरून जाता येईल. नरदेहातून मुक्तता मिळून मोक्षाची प्राप्ती होईल, अशी खात्री या अध्यायाच्या प्रारंभी ग्रंथकर्त्याने श्रोत्यांना दिली आहे. असे सांगून ग्रंथकार अध्यायाच्या पुढील कथेस प्रारंभ करतात. प्रसिद्ध आळंदी क्षेत्रात ज्यांची ख्याती सर्वत्र अजरामर झाली असे श्री नृसिंह सरस्वती नावाचे सत्पुरुष होऊन गेले. त्यांनी कृष्णा नदीच्या तटावरील अनेक पवित्र क्षेत्रांना भेटी दिल्या. अनेक प्रकारचे योगाभ्यासाचे ज्ञान असलेल्या महासाधूंना भेटले. आपल्याला हठयोग साधना करता यावी ही इच्छा मनात धरून गुरुचा शोध करीत नाना स्थानी फिरले. अनेकाचे त्यांनी ज्ञान पाहिले, अनेकाचे चरण धरले, परंतु सर्व कष्ट व्यर्थ ठरले. हठयोग साधना ही फारच कठीण असल्याने कोणीही नृसिंह सरस्वतीने योग्य मार्गदर्शन करू शकले नाही. एक दिवस श्री स्वामीचा महिमा ऐकून त्यांना श्री स्वामींना भेटण्याची तीव्र इच्छा मनात जागृत होते व ते अक्कलकोटला येऊन पोचतात. श्री स्वामींना नृसिंह सरस्वतीच्या येण्यामागचे कारण आधीच ठाऊक होते. श्री स्वामीचे दर्शन घडताच श्री स्वामींनी आज्ञाचक्र भेदाचा एक श्लोक म्हटला. श्लोक ऐकताच नृसिंह सरस्वतीची समाधी लागली. ब्रह्मरंध्रातून प्राणवायूचा संचार होऊन देह अचैतन्य झाला. जमलेल्या सर्वांना खूप आश्चर्य वाटले. काही वेळाने नृसिंह सरस्वतीची समाधी उतरली व भानावर येताच धावत जाऊन श्री स्वामी चरणांना कडकडून मिठी मारली. श्री स्वामी दर्शनाने परमानंद झाला व म्हणाले, हठयोग शिकण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण सर्व कष्ट व्यर्थ गेले. आज तुमच्या कृपेने माझी इच्छा पूर्ण झाली. सर्व चिंता दूर होऊन कार्यभाग साधला गेला. काही दिवसांनी श्री स्वामीची आज्ञा घेऊन नृसिंह सरस्वती आळंदीला परत आले. सिद्धी प्रसन्न असल्याने अनेक धर्मकृत्ये केली. दूरदूरवर नृसिंह सरस्वती कीर्ती पसरली. एक दिवस पुन्हा श्री स्वामीच्या दर्शनासाठी ते अक्कलकोटला येतात. गुरुमूर्ती पाहून नृसिंह सरस्वती पुढे हात जोडून उभे राहतात. तेव्हा श्री स्वामी त्यांना म्हणतात, का रे, अजून सिद्धी सोडली नाहीस का? सिद्धी सोडून दे, तरच जगामध्ये श्रेष्ठत्व प्राप्त होईल आणि अंती सुखाने सहज सुरभवनी जाशील. हे ऐकून जमलेल्या लोकांना आश्चर्य वाटले. श्री स्वामी नृसिंह सरस्वतींना असं विपरीत करण्यास का सांगत आहेत? पण नृसिंह सरस्वतींना आपल्या मूळ दुःखाचे कारण समजले आणि श्री स्वामीच्या आज्ञेने सिद्धी सोडून दिली व पुन्हा आळंदीला आले. तसेच भक्तगणामध्ये त्यांचे नाव यशवंत भोसेकर होते. त्यांना लोक देव मामलेदार म्हणूनही ओळखत होते. त्यांनाही श्री स्वामी कृपेने संपूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली. त्या काळी वासुदेव बळवंत फडके नावाचे एक थोर ब्राह्मण होते. त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इंग्रजी अंमलात बंड पुकारले होते. श्री स्वामीच्या कृपेचा महिमा ऐकून ते अक्कलकोटला येतात व श्री स्वामीच्या हातून तलवार मिळाली तर आपल्याला श्री स्वामी कृपेने हमखास यश मिळेल या समजुतीने वासुदेव फडके श्री स्वामीच्या समोर तलवार ठेवतात व दूर जाऊन उभे राहतात. पण या कार्यामध्ये यश मिळणार नाही, कारण ही योग्य वेळ नाही हे सुचविण्यासाठी श्री स्वामी ती तलवार जवळच्या तरवाडाच्या झाडाच्या फांदीवर ठेवून देतात. श्री स्वामींना काय सूचित करायचे आहे हे वासुदेव फडक्यांना समजते, पण पहिले मायभूमीचे कर्तव्य शिरसावंद मानून ते दंड पुकारतात आणि पुढे काय घडले हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. तसेच एक राजाश्रित सरदार अक्कलकोटात राहत होते. त्यांचे नाव तात्यासाहेब भोसले असे होते. ते रात्रंदिवस श्री स्वामी चरणी लीन होऊन भजन पूजन करत असत. एक दिवस अचानक ते खूप भयभीत झाले, कारण त्यांना यमाची सावली दिसली. आपला मृत्यू समीप आला आहे असे त्यांना कळले. तेव्हा तात्याने श्री स्वामींना आपले मरण चुकविण्याबद्दल विनंती केली. तेव्हा श्री स्वामींनी यमास आज्ञा केली, याला हातही लावू नकोस. हा माझा भक्त आहे. या बैलाचे मरण जवळ आले आहे. तू याला घेऊन जा. आणि काय आश्चर्य, तात्काळ बैलाचे प्राण जाऊन बैल जमिनीवर कोसळला. अशा प्रकारे बैलाला मुक्ती मिळवून दिली आणि तात्याचे प्राण वाचवले.
पुढे ग्रंथकार म्हणतात की श्री स्वामींनी अशा अनेक लीला करून दाखवल्या आहेत. त्या सर्व लीलाचे इथे वर्णन केल्यास हा ग्रंथ समुद्राप्रमाणे पसरेल. त्यामुळे लिहिण्यास हात आखडता घ्यावा लागला, असे सांगून श्री स्वामीचरित्र सारामृत च्या या 19व्या अध्यायाची समाप्ती ग्रंथकार करतात. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.